कोडोजी महाराज ज्यांनी ग्रामगीते 2 मिनिटं बेटा 2 मिनिटं सगळ्यांनी सांग. ग्रामोन्नती, व्यक्ती उन्नती, देश उन्नती, विश्व उन्नतीचा संदेश दिला. त्याचप्रमाणे आज ज्यांची पुण्यतिथी आहे ऐसे वैराग्यमूर्ती गाडगे महाराज ज्यांनी शिक्षणाची गंगा संपूर्ण विदर्भभर प्रत्येक घरोघरी तळागाळापर्यंत गरजूपर्यंत पोहोचवली असे डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि चराचरात वास करणाऱ्या सगळ्या सकारात्मक शक्तींना मी वंदन करतो. मंचावर असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या ज्योतिताई यावलीकर, त्याचप्रमाणे आजचे आमचे प्रमुख मार्गदर्शक खूप सुंदर सरांनी मार्गदर्शन केलं असे प्रवीण निपाने सर, अजय कुमार श्रीवास्तव सर या ठिकाणी नाही आहेत, संघर्ष सर त्यांनी सुद्धा खूप सुंदर मार्गदर्शन केलं. माझ्यासोबत आलेले सन्माननीय आमचे काशीनाथराव कुटाणे सर ज्यांनी या अभ्यासिकेला 2000ची देणगी आणि पुस्तिका दिल्या त्याबद्दल आमच्या प्राजक्ताताई, सुंदर मार्गदर्शन म्हटल्यापेक्षा सुंदर संचलन करणाऱ्या अशा आमच्या कल्याणी आणि सर्व या ठिकाणी असलेले पालकवर्ग मित्र आणि आपण सगळ्यांनी पहिले उभं राहा. हे जे विद्यार्थी आहेत सगळ्यांनी उभं राहा, आपल्या ठिकाणी उभं राहा. दोन सुरुवात व्हायची. अभ्यासिके करता जी आपल्या गावामध्ये अभ्यासिका स्थापन केली, या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि खूप परिश्रम जे घेऊन राहिले असे अध्यक्ष, मी सगळे नावं झाल्यावर टाळ्या वाजवायच्या. मी म्हणजे स्टार्ट तेव्हा संजय जे भोपडे, संजय देविदासराव भोपडे आणि जे सदस्य आहेत शेख वशीम, श्री अतुल, नंतर श्री योगेश, रोशन, विवेक, त्याच्यानंतर निकेत, आकाश आणि अभ्यासिकेच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. कॅटली असं समजायचं. हा, हे झाकण आहे कॅटलीचं, फिट्ट बसलेलं आहे. हा, आता ते झाकण आहे, तुम्हाला माहित आहे कॅटलीचा आपला रेल्वे इंजिनचा शोध कॅटलीतूनच लागलाय, माहित आहे ना. हा, तर तशी कॅटली फिट बसलेली आहे. आता ही कॅटलीचं झाकण पकडलं आणि उघडून नाही राहिलं तरी असं जोरात करताय. नाही, जोरात नाही उघडलं जोर. आता जोरदार. हा, उघडलं बसा. गुड 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 गुड, छान. सरळ ठेवा, डोळे अलगद बंद करा, तोंड बंद करा. हा, तोंड बंद, शांत. पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत संपूर्ण रिलॅक्स व्हा. डोळे बंद म्हटल्यावर डोळे समजते ना, डोळे बंद करा. डोळे उघडेच आहे काही जणांचे. ओके, शांत, रिलॅक्स. पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत सगळ्यांनी मनाने तिथं पोहोचायचं आहे. जो भगवान गौतम बुद्धांनी आंतरिक प्रवास केला तो प्रवास आपल्याला करायचा आहे. पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत संपूर्ण. सगळ्यात जास्त वेग कोणाचा असेल तर मनाचा आहे. प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त मनाचा वेग आहे आणि म्हणून मनाने आपण पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत रिलॅक्स होतो आहे, शांत होत आहे, रिलॅक्स. संपूर्ण थकवा तुमचा नाहीसा झालेला आहे, बिलकुल थकवा नाहीसा झालेला आहे आणि शरीर हलकं झालेलं आहे, मन प्रसन्न झालेलं आहे. कुठलाही ताण नाही, हसू नका, कुठलाही ताण नाही, शांत, बिलकुल शांत, रिलॅक्स रिलॅक्स. ओके, आता हाताचे बिलकुल घर्षण करा, एकमेकांना हातावर घर्षण करा आणि पॉन्ड्स पावडर लावतोय आपण असं समजायचं, कल्पना करतोय आणि चेहऱ्यावर फिरवा. मस्त, गुड 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 गुड, बढिया. आता बोलायचं नाही, 2 मिनिटं. आता कॅटलीमध्ये काही गोष्टी टाकायच्या आहेत आपल्याला. काय टाकायचं आहे की नक्की काय केलं पाहिजे, तेंडुलकरनी कशी बॅट मारली पाहिजे, धोनीनी कशी बॅट मारली पाहिजे, राष्ट्रपतींनी काय केलं पाहिजे, मोदींनी काय केलं पाहिजे, हे सगळे देणारे, ज्ञान देणारे पंडित जगामध्ये खूप आहे. पण ज्ञान से काम नहीं होता, उसे जीवन में उतारना होता है. 1000 स्टेप जर्नी स्टार्ट फ्रॉम अ सिंगल स्टेप. 1000 किलोमीटर मला चालायचं असेल तर पहिलं पाऊल प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये उचलावं लागतं आणि तेव्हा म्हणून कृतीची सांगड असल्याशिवाय बोल हे कर्तृत्व तेव्हा शोभते, वक्तृत्व तेव्हा शोभते जेव्हा कर्तृत्व असेल. आणि नक्की हे कर्तृत्ववान मुलं, संजय असेल, अमित असेल, आमचा प्रवीण असेल, हे सगळी टीम जी आहे त्यांना सपोर्ट करणारी सिस्टीम या गावामध्ये आहे. आणि एक ग्रामीण भागामध्ये एक अशी अभ्यासिका चालते की माझ्या गावातले विद्यार्थी
MPSC UPSC अनेक स्पर्धा परीक्षा क्रॅक केल्या पाहिजे आणि म्हणून त्यांना असं तळमळ आहे आणि ज्याच्या अंगी तळमळ आहे तोच काहीतरी करतो, नाही तर अनेक जण वायफळ गोष्टी करत असतात आणि आपली ऊर्जा वेस्ट करतात. आणि म्हणून आताही सर बोलले, प्रवीण सर मला वाटतं सर बोलले की आता पहिली गोष्ट की आपण ज्या गावात आलो, ज्या गावात जन्माला आलो ते गावाचा आपण स्वीकार केला पाहिजे. नाही तर अनेक जणांमध्ये रड असतं सर की मी शहरात जन्माला आलो असतो तर फार चांगलं झालं असतो. नाही, तुम्ही भाग्यवान समजा की ज्या गावाचे शहीद त्यावेळेस झाले, ज्या गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्माला आले ते गाव खूप भाग्यवान आहे. आणि स्वतःच्याही सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी हात वर करा, पाठीवर शाबासकी द्या पहिले की मी या सुंदर गावामध्ये जन्माला आलो, सुंदर गावामध्ये जन्माला आलो. हा पहिले भाव आपल्यामध्ये निर्माण करा, पहिले भाव. ओके, दुसरा माझा मुद्दा आहे शांत राहा, शांत राहा. ओके बेटा, त्याच्यामुळे तेवढंच मी सांगतो तेवढंच करा. दुसरं की आपल्याला आई वडील जे आहेत, जे आई वडील आपले शिकले नसेल, अडाणी असतील, कमी शिकलेले असेल, धोत्रावर असेल, पैजामावर असेल, जसे आहेत तसे स्वीकारा. नाही तर तुम्हाला काही समजत नाही, मलाच सगळं समजते. त्या आई वडिलांना असं कृपया म्हणू नका, त्यांना जसा आहे तसा स्वीकार करा. अनाडी असेल, कमी शिक्षित असेल आणि शिक्षणानेच सगळं होते असं नाही. ते गाडगे महाराजांनी सिद्ध केलं की एकही वर्ग न शिकता राष्ट्रसंतांनी सिद्ध केलं चांगला माणूस होण्याकरता शिक्षण गरजेचंच आहे असं बिलकुल नाही. त्याच्यातून जीवनाचं शहाणपण महत्वाचं आहे. म्हणून आई वडील स्वीकारा. ज्या जातीत जन्माला आले ते जातीला स्वीकारा, ज्या धर्मात जन्माला आले तो धर्म स्वीकारा. आणि नक्की मग आता पुढचा मार्ग काय? या जन्मात तुम्ही आले, फर्स्ट फॅक्ट इन द लाईफ इज अ बर्थ. जीवनाचं पहिलं काही सत्य असेल तर जन्म आहे आणि अंतिम सत्य काही असेल तर तो मृत्यू आहे. आणि या जीवनामध्ये किती जगला यापेक्षा कसा जगला हे जास्त महत्वाचं आहे. आणि उत्तम पद्धतीने जगण्याकरता, उत्तम पद्धतीने हा जीवनाचा क्रम जन्मापासून मरेपर्यंतचं अंतर कापण्याकरता अनेक बाबी आपल्यावर पैलू आपण टाकले पाहिजेत. आणि हे पैलू पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं काही असेल, आता अनेक चर्चा झाल्या, सरांनी सांगितलं, दासरवाड सरांनी आपला गोल सेट करा, सरांनी स्पर्धेचं मार्गदर्शन खूप छान केलं. पण मित्र, पहिला मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचं, आपला जी बॉडी आहे, बॉडी इज अ मीडिया टू डील विथ द वर्ल्ड. तन और मन से ही आप सब अचीव कर सकते हैं. ते जाग्यावर ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण ही बॉडी, हे शरीर अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही जर आजारी असले तर जास्त वेळ अभ्यास करू शकत नाही. MPSC ला क्रॅक करण्याकरता अनेक तास तुम्हाला अभ्यास करावा लागतं. म्हणून हे शरीर ज्याच्या माध्यमातून मला हे सगळे प्रयोग करायचे आहे ते साधन नीट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याकरता मी 4 मुद्दे पहिले तुम्हाला सांगणार. पहिला मुद्दा आहे 24 तासातला काहीतरी वेळ स्वतःच्या व्यायामाकरता द्यायला पाहिजे. कोण कोण देते हात वर करा. कोण कोण रोज व्यायाम करते? कोणीही करत नाही, बरोबर आहे. काही जण 2-3. कारण हे शरीर जे आहे आई वडिलांमार्फत फुकटात भेटलेलं आहे. त्याच्यामुळं फुकटात भेटलेल्याची किंमत माणसाला नसतं. आणि पालक जर फुकटात आणून दिली तर दासरवाड सर कोणी काळजी करत नाही. पण 100 रुपये पाव घेतली तर बरोबर रोज कापून ठेवते, फ्रीज मध्ये ठेवते, ती वाया गे, कारण त्याला पैसे मोजलेले आहे मी. हे शरीर मित्र इतकं अनमोल आहे. एक जर मी हॉस्पिटलला, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला जॉब करतो, आमच्याकडे किडनी ट्रान्सप्लांट होते. एक जर किडनी फेल्युअर झाली तर 10 लाख रुपये खर्च येते, ओरिजिनॅलिटी येत नाही. 2 किडनीचे 20 लाख रुपये. या शरीराच्या प्रत्येक सिस्टीमची किंमत करा मोर दॅन कोटी, मोर दॅन कोटी. 5 लाखाचं 10 लाखाचं घर असेल तर रोज मी त्याची काळजी घेतो. हिरो होंडा आपल्याकडे 50,000ची असेल तर त्याला मी पुसपास करतो. हे कोट्यावधीच्या शरीराचं, ज्याच्या माध्यमातून मला सगळे स्वप्न साकार करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून मला कलेक्टर बनायचं आहे, ज्याच्या माध्यमातून मला UPSC MPSC करायचं आहे, ज्याच्या माध्यमातून या संसारामध्ये मला आनंद उपभोगायचा आहे, स्पोर्ट्समध्ये किंवा अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं पहिलं साधन तुमच्याकडे आहे तन आणि मन. आणि म्हणून त्याच्याकरता अर्धा पाऊण तास तरी व्यायाम करा. सकाळी उठा. व्यायाम म्हणजे काही योग प्राणायामच, मी आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक आहे म्हणून योगाच केलं पाहिजे असं नाही. चाला फिरा, जे काही व्यायाम असेल, दंडबैठका असेल. आणि राष्ट्रसंतांनीही तेच सांगितलं, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश मेरा. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने सुखी व्हायचं असेल तर राष्ट्रसंतांचा हा संदेश आपण पाळला पाहिजे. एक. दुसरा मुद्दा, ए बेटा बोलू नको मधात. घरी गेल्यावर भरपूर वेळ आहे तुला बोलायला, घरी वेळ. आणि तुला बोलायचं असेल तर इथे मंचावर ये. इथं आल्यावर मग काय होते की तिथे जो बडबड करताना इथं कसा थांबतो हे तिथं माहीत पडत त्याला. तर नक्की म्हणून तिथं बडबड करणं सोपं आहे.
इथं या आणि नक्की तुम्ही बोला, नक्की तुमचं अभिनंदन केलं जाईल. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही व्यायाम त्याच्यासोबत आपल्या विश्रांती घ्या. कारण विश्रांती अत्यंत कुंभकर्णासारखी 12-12 वाजेपर्यंत झोप, त्यांनी 2 मिनिटं डोळे लावून शांत बसलं पाहिजे. त्यांनी आपली ऊर्जा वाढते, त्यांनी आपली कार्यक्षमता वाढते. MPSCच्या मुलांना सांगतो, आफ्टर 2 आवर्स तुम्ही 2-3 मिनिटं 5 मिनिटं पॉज घेतला पाहिजे, शांत बसलं पाहिजे डोळे लावून, तुमची कार्यक्षमता झाला पाहिजे आणि म्हणून विश्रांती घ्या. तिसरा मुद्दा आहे आहार. आहार जो आहे, हा आहार आपल्याला काय असते की ते आपल्याला शोरूम मधलं खूप आवडते, काचात ठेवलेलं असतं, झगमगाट असतं. पिझ्झा असेल, बर्गर असेल, कुरकुरे असेल, त्याला जिभेला पाणी सुटून राहिलं. कुरकुरे म्हटलं कारण आईने केलेलं नाही आवडणार. आई ही अशीच हितचिंतक आहे विश्वामधली. सगळ्यात कोणती हितचिंतक तुम्ही कोणी कितीही रागवा, कितीही बोला तिला, तुमचा आई कधीही तुमचा राग करत नाही. माझ्या मुलाला काय करता येईल चांगलं, परीक्षेला जाताना त्याला दही देऊ दे, अनेक ते काम तुम्हाला चांगलं खाऊ घालतं. जी ती स्वतः प्रेमाने करते. मित्र हो, तेवढ्या प्रेमाने ते पिझ्झा बर्गर नक्कीच होत नाही. दे आर द प्रोफेशनल पर्सन आणि तिच्यामध्ये तिचं प्रेम असते. म्हणून आपल्या घरात जे तयार होते तो आहार तुम्ही घ्या. आहार म्हणजे काही खूप पोत्यासारखं फुगून भरलं पाहिजे असंही बिलकुल नाही. आहार जो आहे तो 50% आहार असतो, 25% पाणी असते आणि 25% हवा असतं. चौथा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा, आरोग्यदायी उत्तम जीवन जगायचं असेल तर जीवनामध्ये सकारात्मक राहा. सकारात्मक म्हणजे काय की जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. की नाही तर मला इथं जन्माला दिलं, माझे आई वडील शिकलेलेच नाही, मी गरीबाच्याच घरी आहे, नाही, बिलकुल नाही. तुम्हाला जी परिस्थिती आहे ती परिस्थिती स्वीकारा आणि त्याच्यातून मार्गक्रमण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैभवशाली होते काय? खूप श्रीमंत होते का? नाही. APJ अब्दुल कलाम खूप श्रीमंत होते का? नाही. ज्योतिराव फुले? नाही. ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांनी काय केलं, ह्या सगळ्या मनी फेल्युअर करून टाकल्या, सगळ्या मनी फेल केल्या. आणि APJ अब्दुल कलामचं एक वाक्य आहे, डिफिकल्टी कम whenever difficulty come, जेव्हा केव्हा तुम्हाला difficulty never come to lose you. Difficulty never come to lose you. Difficulty comes to come out your hidden talent. तुमच्या जीवनामध्ये जे काही संघर्ष येतात, ज्या अडचणी येतात, ते तुम्हाला अधिक लूज बनवायला येत नाही, अधिक कमकुवत बनवायला येत नाही. तुमच्या आतमध्ये लपलेला जे काही टॅलेंट आहे, अनेक इथं बसलेल्या व्यक्तीमध्ये टॅलेंट आहे, ते टॅलेंट बाहेर काढण्याकरता येतं. इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये बडबड जरी करत असेल पण त्याच्यामध्येही कुठला तरी हुनर लपलेला आहे, मात्र त्याचं चंचल मन त्याला ते ऐकू देत नाही. आणि हा प्रत्येक, कोणाकडे स्पोर्ट्सचं टॅलेंट असेल, कोणाकडे रांगोळीचं ड्रॉइंगचं टॅलेंट असेल, कोणाकडे अभ्यासाचं टॅलेंट असेल, कोणाकडे गाण्याचं टॅलेंट असेल. आणि मित्र, म्हणून आता या अंगठीची किंमत सांगा मला. या अंगठीची किंमत किती असेल? 10 ग्रामची आहे, सोन्याची आहे. किती आहे? 10 ग्रामची किंमत 1000 रुपये. किती? 50,000. ओके. आता मला सांगा, ही बॉटल आहे, ह्या बॉटलचं झाकण आहे, ह्या झाकण्याची किंमत काय? 2 रुपये, नाही का? 1 रुपया, 50 पैसे, 4 आणि 20 पैसे. ओके, 20 पैसे. पण आता मी अंगठी याच्यात टाकली, आता या झाकणाची किंमत किती झाली? 50,000. जे काही पुढचे असेल ते, बरं. ओके, या झाकणाची किंमत का वाढली? झाकणामध्ये मी काय टाकलं त्याच्यावर किंमत आहे. आपल्याला हे शरीर हे जे आहे ना, तन आणि मन हे असं आहे, हे शरीर सगळ्यांना 130 कोटी जनतेला सारखंच आहे. 2 हात, 2 डोळे, 2 कान, 2 तोंड आहे का? नाही. 1 तोंड, सगळं, हे सगळं शरीर डब अँड डीप सोडले तर सगळ्यांना सारखं आहे. मात्र प्रत्येकाची किंमत सारखी आहे का? नाही. एक कलेक्टर बनतो, एक चपराशी बनतो, एक मजूर बनतो. तुम्ही आतमध्ये, स्वतःच्या आतमध्ये काय कौशल्य टाकता त्याच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. ते कोणकोणते स्किल स्वतःमध्ये टाकता, कोणकोणते जीवनमूल्य टाकता, सरांनी सांगितलेले कोणकोणते कष्ट तुम्ही स्वतःवर पाडता, कोणकोणते पैलू पाडता, तुम्ही कसे शिल्पकार म्हणून स्वतःमध्ये काम करता. आणि मित्र हो, तुमचं हे जे वय आहे, हे वय ओल्या सिमेंटच्या गोळ्याप्रमाणे आहे. ओलं सिमेंटचा गोळा काय करतो? आता मी माझ्या घरी बांधकाम चालू असेल, एखादं सिमेंटचं पोतं ओलं झालं असेल आणि त्याच्यावर माझा पाय पडला असेल, तो कडक होऊन जातो. 8 दिवसांनी पाहिलं तर मोडता येतो का? नाही.
8 दिवसांनी आणि म्हणून क्युरिंग जे आहे ना, नवीन बांधकाम चालू असताना 21 दिवसच त्याच्यावर पाणी टाकायला लागते. दोनारपणात जर हे ज्ञान आलं तर त्याचा उपयोग काही होणार नाही. म्हणून आता आपल्या मनाला सांगा की या मंडळींनी जे जे सांगितलं ते माझ्या मी कॅटलीट टाकतो आणि जीवनामध्ये उतरवतो, हे स्वतःच्या मनाला सांगा. आणि हे जर मनाला सांगितलं तर देखो मार्गदर्शन करना आसान बात है, लेकिन मार्गक्रमण करना हे बहुत डिफिकल्ट बात है. ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. आणि एपीजे अब्दुल कलामनी 4D मॉडेल सांगितलं. व्हॉट इज अ 4D मॉडेल? ड्रीम. पहिले डी मीन्स ड्रीम, स्वप्न पहा. स्वप्न असे पहा की जे स्वप्न की मला काय बनायचं आहे ते स्वप्न गोल सेट करा. माझं स्वप्न पहा आणि दिवा स्वप्न नाही. बस बसल्या बसल्या मी राजमहल भेटला आणि बसल्या बसल्या पिझ्झा बर्गर आलं ते दिवा आणि डोळे उघडले की काहीच नाही, शिडी भाकरही नसते. तर त्याच्यामुळं आपल्याला ते स्वप्न पहा की जे तुम्ही प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवू शकता. जेव्हा विमानाचा शोध लागला तेव्हा राईट बंधूला सगळे हसत होते. काय हसत होते? लोखंड कधी हवेत उडत असते काय? भयानक लोक आहे पाय ओढणारे, ते वेगळा विचारच करू शकत नाही. तुम्ही एखादा चांगला विचार, इनोव्हेटिव्ह विचार, त्या व्हॅल्यू आपण टाकल्या पाहिजे. आणि ज्या ज्या व्हॅल्यू तुम्ही आणि इथे मी बोललो की प्रत्येक व्यक्तीमध्ये टॅलेंट लपलेला आहे. इथं बसलेला प्रत्येक व्यक्तीमध्ये टॅलेंट लपलेला. आता मी प्रूव्ह करतो हे टॅलेंट कसं लपलेलं आहे तुमच्यामध्ये. आता मी जर म्हटलं ज्योतिताई यांना, मी म्हटलं की त्या तुमच्या लायब्ररी पर्यंत पळत जा 2 मिनिटांमध्ये. बरेच जण चतुराई करतील. आता काही असत ना मध्ये मध्ये बोलणार आहे ते, गाडी आहे का तिकडे, गाडी काढून लगेच गाडीवर बसून निघून जाईल एखादा. हो, आणि एखादा काय करेल बाजूबाजूला कटत कटत थांबून जाईल. आणि म्हणून असे चतुर लोक जगामध्ये असतात आणि प्रामाणिक लोक कमी असतात. तो पळत जाईल बिचारा. पण आता सगळे पळतील. मी सांगतो दुसरी सिच्युएशन. आता सगळे कसे पळतील? तुमच्या सगळ्यांच्या मागे कावरलं कुत्रं लागलेलं आहे. आता फाटेपर्यंत पळणार. काही चतुराई पेतुराई बाजूला ठेवणार. आणि मित्र, जो व्यक्ती पळत नव्हता तो पळायला लागला. जो करत नव्हता तो करायला लागला. कारण जसा मनाचा कुत्रा जर स्वतःच्या मागे तुम्ही लावून घेतला तर नक्की जे जे जीवनात बनायचं आहे ते ते ध्येय तुम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही. फक्त स्वतःचा निर्धार ठाम ठेवा की मला हे करायचं आहे. लोक हसू द्या. राईट बंडूला असे अनेक लोक हसले असतील आणि पण त्यांनी विमान उडवून दाखवलं. आज लोखंडाचं विमान हवेमध्ये उडतं. आणि म्हणून तुम्ही कदाचित तुम्हाला एखाद्या मित्राला सांगितलं की मी कलेक्टर बनतो, मी डेप्टी कलेक्टर होणार, मी PSI होणार, तर तो कदाचित हसेल. चेहरा पाहून घ्या आरशात पहिले. तो बाजूचा म्हणेल नाही, त्याला म्हणेल मी नंतर दाखवेल. असं काही त्याला आपण डॉमिनेट करायचं नाही. त्यालाही म्हणायचं तू चुकीचं बोलणार नाही, मी करून दाखवणार हा ठाम. आणि 4 लोकांना तुमचा गोल डिक्लेअर करा. बरेच जण सांगत नाही आपला गोल राईट ब्लॅक अँड व्हाईट मध्ये रजिस्टर मध्ये लिहा की मला हे बनायचं आहे. आणि ते 5 लोकांना डिक्लेअर करा. त्यांनी प्रेशर तुमच्यावर तयार होते की नाही मी केलं पाहिजे. आणि आनंदाने करा. जेही करणार ते आनंदाने करा. आणि आनंदाचे डोही आनंद तरंग तुम्हाला अभ्यास वाटणार नाही, त्याच्यात सुद्धा आनंद येणार. जे काही तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार, जे काही JEEची तयारी करणार, JEE नीटची तयारी करणार, ते माझे आईवडील सांगते म्हणून नाही, मी त्याच्यात आनंद निर्माण करा. प्रत्येक काम वर्कशिप होऊ शकते. वर्क इज अ वर्कशिप. कामच तुमचं ईश्वर भक्ती आहे. पण त्या भावाने मी त्याच्यामध्ये भाव किती ओततो. मन देवळात चित खेटरात पुस्तक समोर असतं पण माझं मन जाग्यावर नसतं. त्याच्यामुळं काही रात्रभर पाकळलं, काही नाही सापडलं, काहीही असंच होते. कारण मन भटकत असते. मनाला एकाग्र करून तुम्ही थोडा वेळ जरी बैठक मारली आणि एकाग्रतेने जर अभ्यास केला तर नक्की तुमचा रिझल्ट इथे JEE आणि नीट जे पास झालेले आहे, जुनेद आणि सौरभ जे पास झालेले आहे त्या पद्धतीचा रिझल्ट तुमचा आल्याशिवाय राहत नाही. नाही तर अनेक लोक सरांनी सांगितलेलं कठीण पेपर होता, तो ज्याला मार्क कमी भेटते, नाचता येईना अंगणवाकडे, स्वतःच कर्तृत्व नाही, स्वतःला काही करायचं नाही. लेबलाइज मात्र शिक्षक लोकांना पेपरला लेबलाइज मात्र त्या काळाला द्यायचं. आणि ज्याला करायचं आहे खुदी को करीना बुलंद खुदा खुद पूछे बता तेरी रजा क्या है. नक्की मित्र, स्वतःमध्ये एवढं टॅलेंट आला, एवढा कॅलिबर आला, एवढी जिद्द ठेवा, एवढी कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य एवढं ठेवा की तुम्हाला समोरच्याला सगळे, जसं याला BJला मेडिकलला ऍडमिशन भेटली, BJ इज अ टफ कॉलेज. बसून अभ्यास करू नका. गादीवर बसून अभ्यास करायचा प्रयत्न केला तर झोप लागल्याशिवाय राहणार नाही. टीव्ही रूम मध्ये अभ्यास करू नका. सिरियल मध्ये लक्ष गेल्याशिवाय राहणार नाही. ग्रह त्याग करा. चाणक्यनी 4 गोष्टी सांगितल्या. कावळ्यासारखं जे आहे, कावळा काय करतो, सतत
सातत्याने इनोव्हेशन असतो. पाणी कमी असते माठात तर तो दगड टाकतो आणि पाणी वर आणतो. तुम्ही नवीन कावडा शोधू नका नळ चालू करणार, नाही तर अजून ते तिकडे दिमाग जाते. तर ते आपल्यामध्ये तो क्रिएटिव्हिटी आणा, इनोव्हेशन पुढे जा. दुसरं बगड्यासारखं, बगडा एका पायावर ध्यानस्थ असतो, एकाग्रतेने करा. बेटा इकडे ध्यान दे. त्यासारखं कुत्रा झोपेत अलर्ट असतो, तेवढा अलर्ट आपल्या ध्येयाप्रती जागृत असलं पाहिजे आपण त्या ध्येयाप्रती. नाही तर मग एखादा पिक्चर चांगला लागला, मित्र म्हणते म्हणून चला इकडे, मग तर टाइमपास करा. टाइमपास करायला काही लागत नाही. आपलं नेहमी लक्ष मला काय बनायचं आहे तिकडे असलं पाहिजे आणि आई वडिलांनाही मदत केली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आणि चौथं जे आहे ग्रहत्याग. ग्रहत्याग म्हणजे मी सांगितलं ना की कम्फर्ट झोन मध्ये तुमची डेव्हलपमेंट नसते, अनकम्फर्ट झालं पाहिजे. टीव्ही रूम नाही, खाली बसा, पोत्यावर बसा. आम्ही तर सांगतो बकऱ्याच्या कोठ्यामध्ये मी अभ्यास केला. एक दिवस माझी गाईने खाऊन टाकली होती या. आणि आज मी इंटरनॅशनल ट्रेनर आहे. अनेक 130 देशाची काम करणारा GCIचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहे. माझा संवाद योग वर्ग 18 देशाला कनेक्टेड आहे. फुटाणे सर या ठिकाणी आहेत. फुटाणे सर अत्यंत जे ग्रामगीता परीक्षा त्याचे परीक्षा नियंत्रक आहेत आणि अनेक आम्ही विश्वची माझे घर अनुभूती करतो. मित्र म्हणून मी सांगितलं, मीही ग्रामीण भागामधून आलो. ग्रामीण भागामध्ये आपली ऊर्जा जास्तीत जास्त निंदकामध्ये जातं, निंदा करण्यामध्ये जातं. जास्तीत जास्त ऊर्जा याच्या त्याचे पाय ओढण्यामध्ये जातं. अनेक आपल्यासमोर ढोर दिसते, बकरी दिसते, वासरू दिसते, शेत दिसते, त्याच्यामुळे आपली ऊर्जा तिथं. मी म्हणेन तेही करा, पण जो अभ्यास आहे सध्या महत्वाचा तो तुम्ही नक्की करा. तुम्ही जे तुम्ही चिंतणार आहे ते ईश्वराला एकच शब्द माहित आहे, या नेचरला एकच शब्द माहित आहे, तो म्हणजे तथास्तु. तथास्तु म्हणजे ॲज यू विश. तू जशी इच्छा करणार तसं तुला मिळणार. आणि तुम्ही जर डोक्यामध्ये जे चांगले स्वप्न घेतले तर पुढे जाणार. म्हणून पहिला मुद्दा होता ड्रीम. दुसरा डी आहे डिझाईन. घर बांधताना डायरेक्ट घर बांधणं सुरू करता का? काय करता? प्लॅन केल्यावर घर तसं नाही होत. आपण थोडेफार बदल करत असतो करताना. आणि म्हणून तुम्हाला प्लॅन करा की मला किती पुस्तकं वाचायचे आहे. आता म्हणे मला कलेक्टर बनायचं आहे, पण कोणती परीक्षा द्यायची माहीतच नाही का? त्याच्यानंतर हे पुस्तकं कुठून मिळते हे माहीतच नाही, लायब्ररी कुठे ई लायब्ररी हे माहीत नाही, तर तुम्ही बनवू शकणार नाही. तुम्हाला प्लॅन तयार करावा लागेल. आणि प्लॅन अभ्यासिका कुठे आहे तो डिझाईन करा. आता त्याच्यानंतर डिझाईन केली, कागद बनवला, स्वप्न पाहिले, झालं का काम? भेटेल काय? नाही भेटणार. काय करावं लागेल मग? डेव्हलप. त्यांना तुम्हाला पावलं उचला लागतील. इन ऍक्शन. थॉट्स आणि इमोशन हे एकत्र झाले की ऍक्शन होते. आणि मग ऍक्शन करता निवड थॉट्स फायद्याचे नाही, थॉट्स सोबत इमोशन जुळले पाहिजे, भावना जुळले पाहिजे. भाव हा जास्त महत्वाचा असतो. अनेक लोक माळ जपतात, अनेक लोक पूजा करतात, पण पूजा करता करता काही नाही. पूजा करणे आणि त्यांच्या भांडे घासण्यात काही फरक नसते. पूजा करणे आणि भांडे जेव्हा करते आणि बाळ पाहण्यावर क्षणामध्ये ते वेदना विसरते. तसं मित्र व्हा. ज्या दिवशी तुम्हाला जॉब लागणार, ज्या दिवशी तुम्ही ध्येय गाठणार, त्या दिवशी तुम्हाला अत्यंत आनंद होणार. तुम्हाला तुमच्या अभ्यासिकेला, संजयजीला, आमच्या त्या अमितला, आमच्या प्रवीणला आणि तुमच्या गावकऱ्यांना, तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला, तुमच्या शिक्षकांना तुमचा स्वाभिमान आणि अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही सक्सेस झालेले असाल, ज्या दिवशी सार्थकता झालेली असेल. म्हणून डिझाईन मध्ये डेव्हलप करा, स्वतःला ऍक्शन मोड मध्ये आणा. आणि लास्ट आहे, लास्ट डी. बेटा इकडे तिघ जण मला ते तिघ. वा, शाबासकी दिली का त्याच्या पाठी? शाबासकी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एन्जॉय पण कुठे, केव्हा, कसा. एन्जॉय कुठे, केव्हा, कसा. हा सुद्धा परीक्षेच्या वेळेस नाचून राहिलं तर काही फायदा नाही. केलं पाहिजे. गणपतीचा तिकडे 10 दिवस उत्सव आहे तर तिथं डान्स नक्की केला पाहिजे. पण तू वर्गात डान्स करायला लागला तर काही खरं नाही बाबा. तर नक्की आपल्याला लास्ट डी इज अ डेस्टिनी. लास्ट डी इज अ डेस्टिनी. मंजिल तक आप पहुंचेंगे. डेफिनेटली ड्रीम, डिझाईन, डेव्हलप अँड डेस्टिनी. तुमच्या मंजिलपर्यंत पोहोचण्याकरता तुम्हाला हे सगळं जर मार्गक्रमण, मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना मला जे काही बोलायची संधी या ठिकाणी आलेली आहे. माझ्या आतापर्यंत 50-60 विषयावर मी बोलतो. 5,500 व्याख्यान देश विदेशामध्ये झालेले आहेत. तर या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मला या ठिकाणी बोलायची संधी, योग आमच्या अभ्यासिकेमुळे आली. पालकांकरता एकच सल्ला आहे फक्त, पालकांनी 3 गोष्टी नक्की आपल्या पाल्यांकरता कराव्यात. त्यांच्या स्नेह द्या,
त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यांच्याकरता समय म्हणजे त्यांच्याकरता वेळ द्या. आपण संतती हीच संपत्ती आहे. हे सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल पालकांकरता तर ही बसलेली आहे. 1 एकर 2 एकर हे जास्त कामाचं नाही. एक घर कमी घेतलं तर चालेल, 1 एकर कमी घेतलं तर चालेल, पण माझा मुलगा काय करतो, तो अभ्यास करतोय का नाही, तिकडे शाळेमध्ये गेल्यावर उन्हाळ काय करतो का लक्ष देतो, याचं मधामधात शिक्षकांना भेटा, त्याच्या मित्राला भेटा, संवाद साधा आणि त्याला स्नेह द्या. तेवढं त्याला निवड रागावून सांगू नका. तर तेवढ्यात दुतर्फी प्रेम असते. कधीही प्रेम एकतर्फी टिकाऊ नसतं. तेवढंच प्रेम तुम्ही द्या, तेवढंच आदर तुम्ही करा. नाही तर फक्त प्रार्थना शोधते भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, गुरुजनांचा सगळ्यांचा मान ठेवेल, इकडे गेले की तुला काही समजत नाही, तुझा काही नाही वगैरे 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 वगैरे, नाही का. तर हे सगळं म्हणून आपलं मित्र वेळ द्या, संवाद साधा आणि सगळ्यांना आपल्या पालकांनी आपल्या मुलांना पुढे जाण्याकरता एनकरेज करा. ऍप्रिशिएशन एनकरेज पर्सन. कौतुक ही दारूच्या नशेपेक्षा फार मोठी नशा आहे, घोट्याच्या नशेपेक्षा फार मोठी नशा आहे. आणि म्हणून चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक करा. आपल्या मुलांनी काही चांगलं केलं असेल तर ऍप्रिशिएट करा. आणि इथं जे काम करणारी मंडळी आहे, अभ्यासिकेमध्ये अनेक युवक तुमच्या गावामध्ये असेल, पण ते अभ्यासिका चालवतात. या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं भलं झालं पाहिजे आणि ज्योतिताई तेवढं सपोर्ट करते, इथली टीम त्यांना सपोर्ट करतं आणि म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. जो काम करतो त्याच्यात चुका होतात, जो काहीच करत नाही तो फक्त काहीही चुका होऊ शकत नाही. काम करणं अत्यंत, मी एक छोटंसं उदाहरण सांगेन की 2 ड्रायव्हर होते. तो 2 ड्रायव्हर मध्ये दोघांच्या गाड्या न्यू ब्रँड होत्या, पण एक ड्रायव्हर मध्ये मी 10 वर्षापासून गाडी चालवतो आहे, माझ्या गाडीला आतापर्यंत ऍक्सिडेंट नाही झाला, पण खरोच लागलेली आहे, मागून थोडीशी कोणीतरी मारल्यामुळे थोडीशी चपली आहे, पण मेजर ऍक्सिडेंट झाला नाही. दुसरा म्हणतो मी 10 वर्ष झाले चालवतो, पण माझ्या गाडीला थोडंसंही काही झालं नाही. तर तो म्हणतो असं कसं शक्य आहे, टायर जमले असेल, टायर बेकार झाले असेल, थोडंसं कुठं घर नाही म्हणे, बिलकुल काहीच नाही झालं. का बरं म्हणे, कारण मी गाडीच काढली नाही मी जागा म्हणून, तशीच्या तशीच उभी आहे म्हणे. म्हणजे असे लोक आहेत, काहीही न करता त्यांना फक्त दुसऱ्यांचं जे आहे माशीसारखं जखमेवर ते फक्त माशी बसतं, चांगल्या गोष्टी त्या माशीला दिसत नाही. त्या पद्धतीच्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपलं काम एकला चलो रे किंवा टीम चलो रे त्या पद्धतीने काम करण्याचा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. मी अभिनंदन करेल या आयोजक टीमचं, या सपोर्ट करणाऱ्या सगळ्या सिस्टीमचं आणि दादांचाही सत्कार या ठिकाणी केला. मी या गावामध्ये बरेचदा माझे व्याख्यान झालेले आहे. मागे क्रांती दिवसाला या ठिकाणी व्याख्यान झालं. आमचे सुनील भाऊ आमच्या या ठिकाणी जे समिती सचिव आहे, जन्मस्थळ सचिवचे, त्यानंतर स्मशानभूमीमध्ये जो त्या दिवशी सुद्धा एक माझं व्याख्यान या ठिकाणी झालं. त्याच्यापूर्वी जन्मस्थळाला जेव्हा लाठीकाठी तुमचं शिबिर असते त्या दिवशी सुद्धा माझं व्याख्यान झालं. आज सुद्धा या योग आपल्या सगळ्यांमुळे आलेला आहे. मी योगाचा व्यक्ती असल्यामुळे योगावर जास्त विश्वास ठेवतो आणि नक्की मी स्वतःला भाग्यवान समजतो. मित्र, एक वाक्य आणखी सांगेल की 1000 वाक्य कामाचे नसेल, अ सिंगल सेंटेन्स कॅन चेंज लाईफ. एक विचार सुद्धा माणसाचं आयुष्य बदलू शकतो, पण तो विचार डोक्याला लागून फायदा नाही, हृदयाला लागला पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या हृदयाला विचार लागेल त्या दिवशी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून परिवर्तन स्वतःपासून सुरू करा, बदलाची प्रक्रिया स्वतःपासून सुरू करा. आणि अनेक क्लिप्स तुम्ही पहा, भरत आंधळेची असेल, विश्वास नागरे पाटलांची असेल, ही सगळ्या क्लिप सुद्धा पहा. सरांनी सांगितलं मोबाईल फेसबुक वापरा, स्टेटस ठेवा, पण कधी केव्हा कुठे कसं आणि किती प्रमाण. तर आपल्या सगळ्यांना 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जेई करता नीट करता शुभेच्छा देतो. पुढच्या स्पर्धा परीक्षा करतात शुभेच्छा देतो. मागे बसलेली जी मंडळी आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो. आपले जे नागरिक बसलेले आहेत त्यांनाही त्यांचं आयुष्य निरामय राहो, सुख सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ती हो. जो जे वांछिल ते लाहो प्राणी जात. आणि सर्वे भवन्तु सुखिने सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवेत. नक्की सगळ्यांचे कामना हो, सगळ्यांचं कल्याण हो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो, गुरुदेव चरणी प्रार्थना करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते कुमारी प्राजक्ताताई येवले यांना. विनंती करते की त्यांनी. सरांनी खूप छान केलं, खूप वेळचं बसलेलं होतं, उठवलं तरी. तर चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आज कार्यक्रमाला उपस्थित असणारे सगळे पाहुणे मंडळी, कोणाचंच नाव वगैरे काहीच करत नाही, काळजी करू नका, तुम्ही भरपूर वेळ तुम्ही बसलेले आहात. सर्व सर त्यांनी उपस्थित आले. दर्णे मॅडम म्हणजे यावलीकर मॅडम, आमचारी दर्णे मॅडम, कारण की मी या शाळेची विद्यार्थिनी आहे. तर
आजच्या कार्यक्रमाला आवर्जून मला बोलवलं त्यासाठी या अभ्यासिकेचे मी मनापासून आभार मानते. आणि या अभ्यासिकेने जो निर्णय घेतलेला आहे, या पूर्ण टीमने जो निर्णय घेतला की गावामध्ये अभ्यासिका असावी, हा अतिशय सुंदर निर्णय आहे. 4-5 वर्ष आधी मी म्हटलेलं होतं की गावामध्ये मंदिरं भरपूर आहेत, पण ज्या गावामध्ये अभ्यासिका असेल, ज्या गावामध्ये ज्या गावामध्ये अभ्यासिका असेल, जिथे मुलांना अभ्यास करण्याचं स्थळ मिळेल, अभ्यासिका असेल, अशी अभ्यासिका असणं गावामध्ये खूप महत्वाचं आहे. तेव्हाच तुम्हाला अभ्यास करता येईल. बरं, तुमच्यासाठी मला एक म्हणायचं आहे, फक्त असे 2 विद्यार्थी उभे राहा ज्यांची इच्छा उभे राहायची. चला, 2 मुलं उभे राहा. कोणी राहते का उभं? 2 मुलं उभे राहा. बरं, 2 मुली. कोणी 2 मुली उभे राहा. बघा, 2 मुली उभ्या राहत. कोण उभं राहते? उभे राहाला. चला या. दोन विद्यार्थी उभे राहा. पहा, तुमच्या मनात प्रश्न पडला काय होऊ शकते. उभे राहा. कोण उभे राहतं? बरं, मुलांपैकी कोण उभं राहतं? 2 विद्यार्थी उभे राहा. पहा, विचार करा लवकरात लवकर. हा, बसा. काय झालंय? बघा काय झालंय, काय घडलं इथे. जेव्हा त्या 2 मुली उभ्या राहिल्या त्यांना 2-2 चॉकलेट्स मिळाले. मग आता मिळते की नाही मिळत? यांना ते मिळाले, म्हणजे त्या उभे राहिल्या. तर हिंमत झाली, त्यांनी खूप हिंमत केली आणि त्या आल्या. कारण की इथपर्यंत येणं, सर म्हणाले की इथपर्यंत येणं सोपं नसतं. कळलं ना? सोपं आहे का? नाही. त्या आल्या, त्यांनी हिंमत केली आणि त्यांना 2-2 चॉकलेट मिळाले. मग आता मुलांना प्रश्न पडला, आम्हालाही संधी मिळाली. चॉकलेट भेटत नाही मॅडम? तो येतो, नाही तर येत नाही. पहा, तो गुलाबी शर्ट भेटन तर येतो, नाही तर येत नाही. मग मोठ्या मुश्किलने भेटन तर भेटन, नाही भेटन पाहून तर घेऊ म्हणून हिंमत केली आणि उभे राहिले आणि त्यांना 1-1 चॉकलेट मिळालं. तर स्पर्धा ही अशीच आहे. हे जगही असंच आहे, करिअरही असंच आहे. जो आधी सुरुवात करणार आणि पुरेपूर प्रयत्न करणार त्याला पुरेपूर बेनिफिट भेटणार. जो करतो, तयारी करतो, पाहतो, विचार करतो आणि उभा होतो त्याला सुद्धा मिळणार. पण आधीची संधी जशी होती तशी पुन्हा येणारी संधी आयुष्यही असंच असतं. करिअर करताना तुम्हाला तयारी करताना तयारी अशीच करायची आहे की मला जे मिळवायचं आहे ते UPSC करायचे, MPSC करायचे, बँकिंग करायची आहे किंवा तुम्हाला रेल्वेत जायचंय, कुठल्याही प्रकारची स्पर्धा द्यायची आहे, कंपनी सुद्धा जायचं, इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर तयारी अशीच लागते की ती परीक्षा आहे, पहिला अटेम्प्ट मला लास्ट असला पाहिजे, पूर्ण जीव ओतायचा आणि तयारी करायची. पण आधी काय असते बेटा, मनाची इच्छा निर्माण करावी लागते आणि उभं व्हावं लागतं. काय करावं लागते? मनाची तयारी करावी लागते आणि उभं व्हावं लागतं, तेव्हाच तुम्हाला मिळणार. आम्हाला भीती वाटते की आम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी, मीही मराठी मीडियमचे विद्यार्थी, त्यात आम्ही कॉपी बहादूर, हो मीही कॉपी बहादूर. आम्ही पेपर आहे तिथं लपवता येईल का, तिथं लपवता येईल का, असं करत करत लिहिलेले पेपर. त्याच्यानंतर इंग्लिश मिडियमला गेलो तर भीती. मराठीतले मुलं आहोत, मॅथ्सचं स्पेलिंग लिहितात, ते मॅथमॅटिक्सचं काय लिहिणार? हा, लिहिता येत नाही. मायनस प्लस समजत होतं, पण एक सर म्हणाले सबट्रॅक्शन. अरे हा काय म्हणत आहे सबट्रॅक्शन? तेव्हा पुस्तक मॅच करत अभ्यास केला. पण केला. आपण मराठी मीडियमचा घाबरायचं नाही. आपल्याला 12वी नंतर सायन्स घ्यायचं, 11वी 12वीला सायन्स घ्यायचं, पुढे जाऊन शिकायचंय, घाबरायचं नाही. आणि योगायोग आपली तर आपला 11वी 12वी सायन्स पण अवेलेबल आहे, घाबरायची गरज नाही. कोणीही कुठल्याही माध्यमाचं असलं तरी तयार होऊ शकतं. आणि एवढे सुंदर शिक्षक आहे, गोटे सर आहेत, अतिशय सुंदर. मरकाम सर आहे, मारू शिकवायचे, पण इतके सुंदर शिक्षक आहे की माझ्या आयुष्यात इथल्यासारखे शिक्षक कधीच आले नाही. यावलीकर मॅडम, आपल्या दर्रे मॅडम, ज्यांनी माझं पहिलं 5व्या वर्गातलं भाषण देताना माझ्या आणि दुसऱ्या वेळेला हिंमत करून पुन्हा उभीच राहिली नसते. शिक्षक आपल्या आयुष्यात जेही करतात, कुठलाही शिक्षक असो, खूप सुंदर असतात. गोटे सर सारखे माझ्यासाठी आपले शिक्षक
गुरु आहेत ते मला सदैव सपोर्ट करतात. मरकाम सर आहे, बाकी इथले सगळे शिक्षक आहेत. इथल्यासारखे शिक्षक माझ्या आयुष्यात कधीच आले नाही. यायचं, शिकवायचं आणि जायचं. ना तुम्हाला घडवायचं आहे म्हणून तुम्हाला ते सांगत आहे. मनाच्या तळमळीवर प्रत्येक जण गावातला आहे. मनाच्या तळमळीपासून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही बनले पाहिजेत आणि बनू शकता. कारण की सगळेच जण मराठी मीडियमचे आहेत. मनात कुठलीही भीती आणू नका आणि शिका. आपल्या गावामध्ये खूप चांगली अभ्यासिका आहे आणि मी या सगळ्या अभ्यासिकेतील सगळ्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते की तुम्ही गावासाठी इतकं छान करत आहात की माझ्याकडे काही शब्द नाही आहे. असंच करावं आणि केव्ही सहकार्य लागेल ते माझं नेहमीच राहील असं बोलून मी माझं तुमच्या मनात असलेली इच्छा बंद करावं असं मी माझं भाषण बंद करते. त्यानंतर सन्माननीय श्रीमान फुटाणेजी हे आपल्याला अगदी 2 मिनिटात शुभेच्छा देतील फक्त. तर मी सरांना विनंती करते. उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटं हे साहेबांसोबत आलो, इथं मान सन्मान केला. तुम्हाला कमीत कमी आशीर्वाद दिलाच पाहिजे. बोलावलेला असो नसो, या ठिकाणी मी आलो, माझं स्वागत केलं, सत्कार केला आणि आपली भेट झाली. आणि आशीर्वाद, मन भावना ही फार महत्वाची गोष्ट आहे. ते दिसत नाही पण त्याच्या मागे ताकद असते. आता जी ही भाषणं झाली का तुम्ही धैर्य ठेवा, तुमचं कॉन्सन्ट्रेशन माइंड. आणि मी फक्त एक गोष्ट सांगतो का सर्वांमध्ये सारखी ऊर्जा आहे, परंतु कोण किती खर्च करतो या गोष्टीला फार महत्व आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आज संत गाडगे बाबाची पुण्यतिथी आहे. त्यांना विनम्र अभिवादन करतो, राष्ट्रसंतांना विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी वेळ नसल्यामुळे कोणाचंही नाव ज्या शाळेत काय शिकायचं. यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी मी आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय सौ ज्योतिताई येवलीकर यांना मी आमंत्रित करते की आपण अध्यक्षीय भाषण द्या. माननीय प्राध्यापक राजकुमार दासरवाड सर, सुनील भाऊ देशमुख आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरील मंडळी, सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि जे अभ्यासिकामध्ये आज तयार होऊन विद्यार्थी तयार झालेले आहेत त्याही सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि माझ्या समोर जे बसलेले आहेत त्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींचे या ठिकाणी स्वागत. बघा, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मला केलं. का केलं असेल त्यांना माहिती आहे, कारण हे जी सगळी मंडळी आहेत इथे बघा, तिजारे हा विद्यार्थी इथलाच, त्याचा आज तो सौरभ तिजारे, तो माझाच विद्यार्थी. त्यानंतर शेख जुनेद असेल, तोही या शाळेचा विद्यार्थी. इथे जितकेही समोर बसलेले असतील कदाचित ते सगळे शाळेचे विद्यार्थी. मोबिन भाऊ आणि मतीन भाऊ या शाळेचे विद्यार्थी, त्यांचा मुलगा जुनेद सुद्धा या शाळेचा विद्यार्थी. असे अनेक लोक इथून घडून गेलेले आहेत जे उच्च पदावर आज टिकून आहेत, उच्च पदावर ते गेलेले पोहोचलेले आहेत. आज मला या विद्यार्थ्यांनाही त्याच पदावर पोहोचायचं आहे. तितकंच मोठं तुम्हालाही म्हणायचं आहे. मी रोज सांगत असते तुम्हाला की तुमच्यामध्ये कुठेतरी सुप्त गुण लपलेला असतो. आज दांडगे साहेबांनी तुम्हाला सांगितलं तुमच्यात कुठेतरी एक सुप्त गुण लपलेला आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले का तुमच्यात एक तरी कला आहे, ती तुम्हाला फक्त ओळखता आली पाहिजे. या सगळ्यांनी ओळखली, जे आज तिथे पदावर गेलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी ओळखली आणि तुमच्याही पदामध्ये तुमच्यातही एक कला आहे, ती तुम्हाला फक्त ओळखता आली पाहिजे आणि त्याला प्रेरणा देता आली पाहिजे. डांगे सरांनी खूप छान तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. मला अध्यक्ष या पोरांनी का बरं केलं असेल, संजय भोपडे असेल, अमित लंगडे असेल, प्रवीण मानखडे असेल, पंकज मानखडे असेल, भूषण लोंढे आहे, शेख वशीम आहे, अतुल वरगट, योगेश धर्माडे, खवले, विवेक खेरडे, निकेश नाईक आणि अभ्यासिकाची ही सगळी समिती, ही सगळे विद्यार्थी
10वी इथेच त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांनी अभ्यासिका एक काढावी. दीपक लोणारे आहे, PSI झाला, तोही इथचाच विद्यार्थी आहे. अनेक विद्यार्थी इथून घडून गेलेले आहेत. साहेब, एक थोडासा मुद्दा असा आहे की 1957 साली ही शाळा स्थापन झाली आणि गावाचा इतिहास तर आहेच. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म गावाचा, पण या ठिकाणी 1930 आणि 42चा लढा झाला आणि त्याच्यामध्ये 8 लोक शहीद झाले आणि त्या देशभक्तीची कदाचित कणक या सगळ्यांमध्ये आहे. इथल्या तुम्ही आल्यासाल त्या चौकामध्ये रणसंग्राम झाला आणि तिथल्या मातीत रक्ताचे थेंब आहेत, अजूनही थेंब आहेत. त्या देशभक्तांची, त्या देशभक्तीने हे गाव प्रेरित आहे. आणि 1942च्या लढ्याचं नेतृत्व वीर पंजाबराव दादांनी केलं होतं. या गांधी चौकात त्यांनी भाषण दिलं आणि सगळी जाती धर्म पंथाची अवानुद्दन सगळी तरुण मंडळी त्या लढ्यामध्ये समाविष्ट झाली. एकाच दिवशी 5 लोक या ठिकाणी शहीद झाली. 1930चे शहीद झाले. हुतात्मा स्मारक त्यांचा आज अमरावतीला आहे. अशा या सगळ्या शहीदांचं देशभक्तीने प्रेरित होऊन आम्ही दरवर्षी 2 कार्यक्रम घेत असतो, श्रद्धांजली घेत असतो. त्यावेळी या पोरांचं सुप्त गुण आम्ही त्यामध्ये व्यक्त करण्यासाठीही त्यांना मुभा देत असतो. असे हे 2 अर्थाने प्रेरित गाव आहे आणि या गौरवशाली गावाचं एक महत्व आहे की शहीदांचं कर्मभूमी आणि राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि या भूमीची आहे. त्यांनी ही गौरवगाथा आणि तीच गौरवगाथा तुम्हाला ही आज पुढे चालवायची आहे आणि म्हणूनच ही सर्व मंडळी तुमच्यामध्ये हे सगळं उतरावं त्यासाठी आज ते इथे आलेले आहेत. आणि ही जी मी आज कमिटी तुम्हाला वाचून दाखवली, या कमिटीला एक माहित होतं, मॅडमला अध्यक्ष केलं पाहिजे. त्यांनी प्लॅनिंग केलं, बरेच दिवसाचे ते भेटत आले, कार्यक्रम घेतले, अनेक दिवसांचे ते त्यांची आणि माझे संपर्क येतच राहिले. त्यांनी हा अतिशय सुंदर योग या ठिकाणी आणला. अभ्यासिका चालवत आहेत, गौरवशाली, खरंच गौरवशाली ही गोष्ट असायला पाहिजे आणि आम्हाला मानायला पाहिजे की त्यांनी आज इतकी चांगली अभ्यासिका या गावामध्ये सुरू केली. अनेक पुस्तकांचं एक वाक्य तुमच्या कानावर आज पडलं. अनेक सन्माननीय पाहुण्यांकडून सर्वात शेवटी योगगुरु तुम्हाला मिळाले डांगे साहेब. डांगे सरांनी तर तुमच्या डोक्यावरची कॅटलीच भरून ठेवली आणि मग ताईनी प्राजक्ताताई असेल, प्राजक्ताताई माझी विद्यार्थिनीच आहे, कल्याणी असेल, कल्याणी सुद्धा माझी विद्यार्थिनी आहे. माझ्या वर्गात शिकलेली आहेत सगळे. पहिले मी 8, 9, 10 शिकवायचे, तर माझं प्रमोशन झालं, मी 11वी 12वीला शिकवायला लागले. तर हे सगळे माझेच विद्यार्थी आहेत. या सगळ्यांनी मिळून जी अभ्यासिका तयार केली ती आपल्याला वाढवायची आहे. त्यातून तुम्हीही परीक्षांमध्ये टिकायचं आहे. ह्या सर्वांना, कारण मी तुमचा वेळ घेत नाही, मग बोलायचं खूप सगळं आहे. पुस्तक वाचल्याने मस्तक साफ होते, पुस्तक वाचल्याने मस्तक साफ होते. निपाणे सरांनी तुम्हाला आत्ताच सांगितलं, पुस्तक वाचा, मस्तक साफ करा, बाकी करून काही उपयोग होणार. एखाद्या अशी ग्रंथालय असायला पाहिजे. राजकीयही विषय घेतले गेले, राजकीय विषयांमध्ये देवळांना निधी भरपूर असतो, परंतु अशाही ग्रंथालयांना निधी असायला पाहिजे. ती ग्रंथालय आणि या भविष्यातील नागरिकांना घडवणारे असे सुंदर असे वाचनालय असायला पाहिजे. आणि तिजारे सरांनी सांगितलं की संघर्ष काळामध्ये मनुष्य एकटा असतो. तुम्ही आता एकटे असेल, तुमचा संघर्ष सुरू आहे की तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे. अनेक वेळा तुम्ही MPSC ची परीक्षा देत असताना नापास व्हाल, अनेक गोष्टी तुमच्या सोबत घडत राहतील, पण संघर्ष सोडायचा नाही. संघर्षात तुम्ही एकटे असता आणि मग जेव्हा यशस्वी होता तेव्हा संपूर्ण गाव आणि सगळी लोक तुमच्या पाठीशी असतात. हा ठाम निर्धार घ्यायचा आणि माझं काय उद्दिष्ट ठरलेलं आहे ते ठरवा, तुमचा गोल ठरवा आणि त्या उद्दिष्टाच्या मागे तुम्ही लागा. आजपासून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. आपण सर्व फार वेळपासून इथे बसलेले आहात, त्या सर्वांचं तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करते. तुम्ही या ठिकाणी खूप वेळ थांबवण्याचा होतात. गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींचे सुद्धा या ठिकाणी आभार आहे.
आणि उपस्थितांनी अतिशय सुंदर तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी केलेले आहे. त्यातून तुम्ही तुमचा गोल ठरवून ते मागचे विद्यार्थी प्राजक्ताताईंनी तुम्हाला 2 चॉकलेट दिले, त्या उठल्या, त्यांना 2 चॉकलेट मिळाली. त्याच्यानंतर शेवटी उठले, त्यांना 1 चॉकलेट मिळालं. आणि तसंच आहे स्पर्धा परीक्षांमध्ये, जेवढ्या लवकर तुम्ही जागे व्हाल तेवढ्या लवकर तुम्हाला 2 चॉकलेट मिळेल. तुम्ही जितका वेळ तुम्हाला जागा व्हायला लागेल तर शेवटचं चॉकलेट तुमच्यापर्यंत उरणार नाही. आणि म्हणून तुम्ही आज 12वीत आहात, तुमच्या पायरीवर आहात समोर जायचे आणि तिथून तुम्हाला उंच उडी घ्यायची आहे. त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि सर्वांची नाश्त्याची व्यवस्था इथे केलेली आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाकरिता मी आमंत्रित करते सन्माननीय श्रीमान पंकज वानखडे यांना, सहसचिव वंदनीय राष्ट्रसंत श्री तुळोजी महाराज अभ्यासिका येवली गटावर आमंत्रित करते. आणि सन्माननीय श्रीमान डांगे सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या हस्ते हे पुस्तक येवलीचा स्वातंत्र्य संग्राम हे पुस्तक त्याला प्रदान करावं. स्थापना झाली त्याबद्दल आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्रीमान राजीवजी डांगे सर यांच्याकडनं एक पुस्तक म्हणून त्यांना भेट देण्यात येत आहे. संजयजी पोपडे तथा त्यांची पूर्ण टीम. इथे मी आभार प्रदर्शनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारतो, कारण या सर्व मान्यवरांना एकूण एक एनर्जी मिळाल्यासारखी झाली आहे. त्यांच्याबद्दल मी एवढेच म्हणू इच्छितो, वेळातला वेळ काढून मान्यवर आपण येथे आला, व्यक्त करून विचार आपले मोलाचा हा संदेश दिला. धन्य झालो आम्ही आणि विद्यार्थीही धन्य झाले. किती कसे मानावे, समजेना आभार आपले, समजेना आभार आपले. या कार्यक्रमाचे आमच्या आग्रहाखातर अध्यक्षस्थान यांनी स्वीकारले. या संस्थेच्या सहसचिव आदरणीय ज्योतिताई यावडीकर मॅडम यांचे आमच्या अभ्यासिकेच्या वतीने खूप खूप आभार मानतो. त्यांच्या खात्याला खाता लावून या संस्थेचे सचिव, या संस्थेसाठी त्यांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी झटणारे नितीन दादा यावडीकर यांचेही मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी आम्हाला इथे कार्यक्रम करण्याची परवानगी दिली. शाळा चालू असतानाही त्यांनी आम्हाला इथे कार्यक्रम करण्याची परवानगी दिली. तसेच विचारांची मशाल हातात घेऊन तळपत्या सूर्यांचा वारसा सांगणारे राजूभाऊ डांगे सर यांचं आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळाले. त्यांचेही आमच्या अभ्यासिकेच्या वतीने खूप खूप आभार मानतो. तसेच आदरणीय अजय कुमार श्रीवास्तव सर, मुख्य प्रबंधक बँक ऑफ इंडिया अमरावती तेही आपल्याला इथे उपस्थिती त्यांनी दर्शवली. कामानिमित्त आणि ते लवकर इथून गेले. त्यांचेही मी आमच्या अभ्यासिकेच्या वतीने आभार मानतो. आदरणीय डॉक्टर राजकुमार दासवाड सरांचं एक विशेष आहे, ते समाजकार्य महाविद्यालयात 6 ते 7 वर्ष असेल जुळले, पण त्यांचं नाव अमरावतीत कोणीही सांगितलं तर ओळखल्याशिवाय राहणार नाही, असं हे कर्तृत्व आहे. त्यांचेही या अभ्यासिकेच्या वतीने मी आभार मानतो. तसेच आदरणीय संघर्ष निचल वरिष्ठ प्रबंधक बँक ऑफ इंडिया अमरावती यांचेही मी अभ्यासिकेच्या वतीने आभार मानतो. तसेच आपल्याला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून लाभलेले आदरणीय प्रवीण निपाणे सर, संचालक ही प्रज्ञा पोर्टल अमरावती यांचेही मी अभ्यासिकेच्या वतीने आभार मानतो. तसेच दाम गाडगे सर यांनीही आपल्याला उपस्थिती दर्शवली, त्यांचेही मी अभ्यासिकेच्या वतीने आभार मानतो. तसेच फुडाणे सर यांचेही मी आपल्या अभ्यासिकेच्या वतीने आभार मानतो. सुनील भाऊ देशमुख, धर्मस्थान स्मृती मंदिर सचिव यांचेही मी अभ्यासिकेच्या वतीने आभार मानतो. तसेच मनोज भाऊ चौधरी यांचेही मी अभ्यासिकेच्या वतीने आभार मानतो. तसेच प्राजक्ताताई यावले यांनीही आम्हाला इथे उपस्थिती दर्शवली आणि एक सुंदर असं मार्गदर्शन केले. त्यांच्याही मी आमच्या अभ्यासिकेच्या वतीने आभार मानतो. आणि या आभाराचा कार्यक्रम इथे संपवला. अशी सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजय
जीवन सुख सजवाने, रंग राव पंडित भिकारी, सबको सुख दिलवाने। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, स्पृश्य शत्रु को दहशाने, टुकड़ा दास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ति कराने। विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, भारत देश हमारा। भगवान वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले की, भारत माता की जय हिंद, जय महाराष्ट्र। मारना लोगों को